परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा। रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके। हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके। मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये। संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनी। प्रति मंगलवारे पूज्य मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे मंगल आयु रक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दीनि लोक उजागर। कंचन बरन विराज सुवेशा कानल कुंडल कुंचित केसा। कांधे मूज जनऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन। विद्यावान गुणे अति चातुर राम काज करिबे को आतुर। स्मोक्ष रूप धरि विकट रूप धरि लंक जरावा। रामचंद्र के जम कुबेर दिक्पाल जहाते कभी को युद्ध कहीं सके कहाते। राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना। जुग सहस्र योजन पर भानु मेल मुख माही। दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे दे दे। हो तन आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना। तीनों लोक हाकत ही कापे भूत पिशाच निकट नहीं आवे। नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा। मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा। और मनोरथ जो कोई लावे चारों जुग प्रताप तुम्हारा। साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता।
राम रसायन तुमरे पासा, तुमरे भजन राम को पावे, अंत काल रघुवरपुर जाई, और देवता चित्तन धरई। जय 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 हनुमान गोसाई। छूट ही बंदी महासुख होए, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल। वर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। माया रूपी जी देवी म्हणजे जी शक्ती आहे, वेदामध्ये मायेला आद्य विद्या म्हटलंय. जसं आपण म्हणतो लक्ष्मी स्तोत्रामध्ये आद्यांतरे हिते देवी, म्हणजे देवीनं जगाचं आणि सगळ्यांचं हित पाहिलं. ज्याप्रमाणे मुलाचं हित आई पाहते, आरोग्यापासून विद्येपासून आणि लक्ष्मी तिन्ही गोष्टी आई पाहते. आरोग्यही पाहते, हा विद्वानही झाला पाहिजे आणि याच्याजवळ लक्ष्मी आली पाहिजे. ज्याप्रमाणे आई तिन्ही गुण मुलांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे ही कात्यायनी देवी, उद्याजीचं नाव आहे. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं षष्ठमातेति कात्यायनी. जी कात्यायनी देवी आहे ही आद्यशक्ती आहे. कात्यायनीचं मंदिर वृंदावनामध्ये आहे आणि याच कात्यायनी व्रताचं कुमारिका मुलींनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केलं आणि त्यांना भगवान प्राप्त झाले. म्हणजे भगवंताच्या शुद्ध मायेनं भगवंताला पाहताय. वेदामध्ये विद्या आणि अविद्या, अविद्या म्हणजे माया आणि विद्या म्हणजे भगवंताला ओळखणे. म्हणून माणसाला जीवनामध्ये सद्विद्या प्राप्त झाली पाहिजे. आपण जी विद्या मिळवतोय ती व्यवहारी विद्या आहे. दोनच विद्या आहे, सत आणि असत. सतामध्ये व्यवहार आहे, असतामध्ये व्यवहार नाही. पण लबाड लोक व्यवहार पाळत नाही, बोललेलं करतच नाही. ते एवढ्या घेतो का, नाही तर जाईल इकडे. व्यवहार सुद्धा खोटा करतात. म्हणून जे मायेच्या मागे लागलेले असदाच्या, आसुरांना समुद्र मंथनातून असद माया दिली गेली मध्य, आणि देवांना अमृतत्व दिलं गेलं. कारण ते बोलून गेले देवाच्या मायेला. भगवंताने आपलं रूप मोहिनी करून टाकलं. केव्हा केव्हा आपण सुद्धा इतका परमार्थ करून कुठल्याही गोष्टीला मोहून जातो. आता बा ह्या सगळ्या योजना येतात, सगळ्याच योजनेत यश मिळत नाही. कोणी सांगता आम्ही तुम्हाला एवढं दिले की एवढे पैसे देऊन टाकताय लोक. कारण ही असत माया आहे. निभली तर निभली, नाही तर सगळं फसतंय. का फसतोय मनुष्य या जगामध्ये? आता बंद करावं लागलं सरकारला काही गोष्टी. करमणुकीकरता काही निर्माण केल्या होत्या, पण त्याच्या आहारी चाललं गेला. असताच्या आहारी मनुष्य लवकर जातो. जसं निद्रेला जास्त घ्यायची सवय असते माणसाला, पण लवकर उठायची सवय लवकर लागत नाही. प्रातःकाळी लवकर उठणं ही सत माया आहे आणि उशिरा उठणं ही असत माया आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सत आणि असत. आता बघा, दूध हे नाचलं, दूध हे नाचलं म्हणजे असत झालं. पण आपण त्याला अग्नी देऊन त्याचं रूपांतर करून टाकतो. मग एखाद्या वेळेला आपल्याला असत मायेने ग्रासलं असेल
तर आपण त्याला तपाच्या योगाने, आत्ताच मला कोणीतरी बोललं ना, अरे म्हटलं बाबा आपणही तप केलं की आपलंही पाप जातं. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त. तुम्हाला द्रव्य असल्यामुळे तुम्ही देऊन द्याल ताबडतोब, पण तप करायला घाबराल. तप करायला घाबराल. कारण तप हे काय करतं, माणसाच्या शरीरातला दोष काढत असतं. जसं अग्नीवर अन्न टाकलं की ते शिस्त आणि त्याच्यातला दोष वाफेनं वरती निघून जातं. कारण धान्यामध्ये सुद्धा दोष आहे. आता ही तुमची पॉलिश केलेली मुगाची डाळ आहे ना, त्याची कथा सांगतात. हे चामड्याचा पट्टा असतो आणि त्याच्यावरती मुगाची डाळ घातली जाते, म्हणून तुम्हाला असा वास येतो. ती ओली तुम्ही धुतली एकदम वास, पण फोतऱ्याच्या डाळीचा वास नाही. ही लागते चवेला, ही वेगळी, ही जरा चवेला जाड आहे, कारण ती सद्विद्या आहे. तुरीची डाळ सुद्धा जेवढी पॉलिश केलेली आहे तेवढी ती असत आहे. आता तांदळाचं सुद्धा डिक्लेअर केलं त्यांनी, जेवढा भारी तांदूळ घ्याल त्याला पॉलिश होते, त्याच्यामुळे त्याचा सत कमी आहे. आणि जेवढी पॉलिश कमी होईल तेवढं सत जास्त आहे. मग आपण लक्ष्मीचा उपभोग जसा घेतो प्रदर्शनात्मक, 1992 साली साखरपुड्याला गेलो होतो, गुजराल पेंडलच्या मागे 13 पदार्थ होते साखरपुड्याला. ते सगळा समाज आला. ते म्हणे खरे ना साखरपुड्याला 13 पदार्थ केले ना, लग्नाला काय करेल चला म्हणे सगळे. तू म्हणे काय झालं, आत्ता लग्न लावतो का मुलीचं नवरदेवाचं, ते मुलाच्या बाबाला लग्न लावायचं का तुम्हाला. मी तिथेच बसलेलो. साखरपुडा जो 10चा होता तर 12:30ला लग्न लावून 2 वाजता मांडव करून मी घरी आलो. होईल तुमची हिंमत. समाज चालला. कारण असं जे आहे ते जगामध्ये दुःख देतं. त्यामुळे त्या लोकांचं लग्न जे लागतं ना, तर 10ला लग्न लागतं, 12:30ला लोक जेवून बराबर निघून गेलेले असतात. अजूनही याही काळात असं लग्न उशिरा लागत नाही. एवढाही आधुनिक काळ आहे तरी नाही, कारण असताच्या मागे लागायचं नाही, सताच्या मागे लागायचं. समाज सत्र नाही झाला पाहिजे, समाज त्रासला नाही पाहिजे. त्रास म्हणजे अविद्या आणि सुख म्हणजे विद्या. सगळीकडची सांगतोय. एकदा देवऋषी नारद वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर नारदांना अशी बुद्धी झाली, म्हणजे एवढं देवाचं भजन करून सुद्धा, की देवा तुम्ही सांगता की मायेचे 2 प्रकार आहेत, मग एक दिवशी मायेचा काही चमत्कार दाखवत नाही. हा, खरी कोणती खोटी कोण. म्हणे नारदा ऐक ना, तू मायेला आई मानलंय ना. म्हणे हो, मग आईची परीक्षा कधी पाहायची का. हा, आईची परीक्षा पाहू नको, भले माझी परीक्षा पाहू टाक, पण मायेच्या परीक्षेमध्ये भानगडी पडू नको. अरे मी सुद्धा झोपून जातो, माझ्या कानातून राक्षस निर्माण होतो, मधुकैट, आणि त्याचा संहार ती करते. इतकी माया कठीण नाही. म्हणे देवा आज काही होऊन जाऊ द्या, एकदा मला मायेचं दर्शन घडावं. म्हणे चाल. देवी भागवतामध्ये वर्णन येतं. देवी भागवतामध्ये भगवंतानी नारदाला गरुडावर घातलं आणि माया बघण्याच्या विचारामध्ये तो विनाही बंद झाला आणि नारायणी बंद झाला. आपल्याही डोक्यात विचार आले की जप बंद पडून जातो. आपल्याही डोक्यात विचार आले म्हणजे जप बंद पडून जातो. माया कशी असेल, माया कशी असेल. भगवंताने आपल्या गरुडाहून नारदाला खाली उतरवलं. भगवंताने पिवळा पितांबर परिधान केला होता, गळ्यामध्ये कौस्तुभमणी घातलेला होता, अनेक रत्न भगवंताच्या अंगावर होती. या सगळ्या रत्नांमुळे लक्ष्मी स्वरूपान झालेली होती. म्हणजे नारदा जरा मी लक्ष्मीला भेटून येतो, तू गरुडाच्या खाली उतर.
म्हणून भगवान आणि लक्ष्मी बोलत आहे. तेवढ्या वेळेत नारद म्हणे अजून कसे काय येत आहे देव. म्हणून नारद परत वैकुंठामध्ये भगवंताच्या कक्षेत घुसले. घुसल्याबरोबर आईसाहेब उठल्या आणि निघून गेल्या. नारद म्हणाले महाराज मी आल्याबरोबर आईसाहेब निघून गेलं, मी तुला काय सांगितलं की ती माया आहे. म्हणजे तुम्ही आईला काय सांगितलं. म्हणे अरे ती येत नाही तोपर्यंत तर तू आला, तुला मी नाही सांगितलं होतं तू इथे थांब, मी तिला भेटून येतो. आता म्हणे बघ या मायेमुळे तुझी फजिता होईल आणि माझी फजिता होईल. आणि का तुला एक वेळा सांगितलं ना, कोणताही स्त्री पुरुष पती पत्नी बोलत असताना तिसऱ्या माणसाने मध्ये जायचं नाही, ते बोलताय म्हणून मागे फिरून घ्यायचं. हा मायेचा दरवाजा आहे. तू आल्याबरोबर ती निघून गेली. आता ती निघून गेल्यामुळे तिला आपल्या दोघांचा का राग आला काय आला हे काही सांगता येणार नाही. अरे चला देवा आपल्याला मायात पाहिजे म्हणे. हो चाल. म्हणून पुन्हा नारदाला गरुडावर घातलं वैकुंठातून आणि फिरत फिरत एका अशा ठिकाणी आले की ज्या ठिकाणी अत्यंत सुंदर सरोवर. अरे नारदा काय सरोवर म्हणे, असं मला वाटतं की आपण आंघोळ करावी. चांगलं पाणी दिसलं की स्नानाची भावना निर्माण होते. एवढंच नाही तर स्वच्छंदानं स्नान करतो मनुष्य आनंदाने. आम्ही त्या सुक्तालला गेलो होतो ना 2009 साली, तर मी कक्ष सांगितले होते इकडे स्त्रियांना राहू द्या इकडे पुरुष राहा. इतके आनंदाने स्नान करायचे लोक. तेवढ्या गडबडीत एक बाई सोनं विसरून गेली होती त्याच्या तीरावर. आलं आम्ही मध्ये आल्यानंतर तिने सांगितलं सोनं. मी यांच्याबरोबर गेलो, ते सापडलं जसं तर तसं. कारण माया आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनन्य लोक होते तेव्हा, पण ते सोनं जसं तर तसं तिथे होतं. मायेची कृपा होती. मायेची कृपा अवकृपा असती तर सोनं चाललं गेलं. म्हणजे भागवत कायमचं लक्षात राहिलं. तर मला ते तेव्हाच लक्षात आलं. इतके स्वच्छंदाने खेळत होते सगळे स्त्रिया पुरुष त्या पाण्यामध्ये. कारण ती पहिली यात्रा होती आणि सुखदांमध्ये सगळ्यांचं प्रेम होतं. चांगली कथा झाली पाहिजे, चांगली कथा झाली पाहिजे. तरी ते विघ्न आलं. ते विघ्न आल्याबरोबर मी स्वतः पोचलो नदीपर्यंत. गंगे मातेला प्रार्थना केली की मी कथा करायला आलो आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी असं सांगितलं आहे, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत जाणत याजवळी. आम्ही सगळे आलो. तू हे पहिलंच विघ्न काय निर्माण केलं. सोनं सापडलं. आम्ही परत आलो. कथा झाली. इतका आनंद आला की सगळ्यांना स्वच्छंदाने राहायला मिळालं. कारण यात्रा जी आहे ती सद झाली पाहिजे. यात्रेमध्ये कलह व्हायला नको, विपरीत परिणाम व्हायला नको. परत येताना गाडी सुटायची वेळ झाली आणि लोक यायचे होते तरी गाडी थांबली. सगळे बराबर बसले आणि प्रवास जळगावला येऊन पोहोचला. प्रत्येक यात्रेचे निर्णय माझ्याकडे. कोणत्या यात्रेत काय उपद्रव, कोणत्या यात्रेत काय सुख. तर ही सुखदांची जी यात्रा आहे तिथे मायेनं घोळ घातला होता. कारण कोणाचंही सोनं गेलं की सगळे लोक नाराज झाले. सापडल्यानंतर इतके आनंदात होते ते की बस हे सत्व आहे गंगेमध्ये, देवामध्ये सत्व आहे, देव असं कसं जाऊ देईल असं सगळ्यांची चर्चा चालू होती. मला माहिती होतं ते असं होणारच. त्याप्रमाणे नारदांनी ते पाणी पाहिलं. देवाने माया रचली. नारद पाण्यामध्ये गेले आणि श्री होऊन गेले. माया बघा, देव बाहेर आले नारदाला घेऊन. नारदाला सगळं कळणं. काय नारदा म्हणजे देवा मला तर स्त्रीत्व प्राप्त होऊन गेलं. म्हणजे काय आपण कोणत्या विचारानं आलो होतो ते नाही काय झालं. पण म्हणे आता स्त्रीतत्व प्राप्त झाल्यानंतर मला तर असं वाटतं की लग्नच करावं. माया रचली गेली. म्हणून
रेशमी एक तेवढ्या वेळात तिथे एक राजा उत्पन्न झाला आणि त्या राजाने नारदांना पाहिलं आणि देव बाजूला होऊन गेले. नारदही त्या राजाकडे पाहायला लागल्या, श्रीरूपी नारद, आणि रेशमी कपड्याची पालखी आणली आणि नारदांचं श्रीतत्व राजाबरोबर रवाना होऊन गेलं. देव वैकुंठाला चालले गेले. असद माया नारदाच्या मागे लागली, सद माया वैकुंठात भगवंताच्या जवळ आली. काय तुमच्या नारदाचं समाधान झालं म्हणे, आताच तो परत येईल तेव्हा समाधान, पण तू त्याच्यावर अवकृपा केली आहे ना, माझी कृपा जेव्हा होईल तेव्हा तुला नारद कोण आहे कळेल. लक्ष्मीला सरळ सांगून इकडे नारदांना मुलगा मुलगी सगळं झालं. आणि एवढंच नाही, राजासहित मुलगा मुलगी मरण पावली आणि डोक्याला हात लावून श्रीतत्वात नारद उदास बसलेले. आणि त्यावेळेला भगवंतानी संताचं रूप घेतलं आणि नारदाच्या त्या श्रीतत्वाच्या जवळ जाऊन पोहोचले. म्हणे बाई काय करतात, ही संसार अविद्या माया आहे. या अविद्या मायेला मोहानं मनुष्य ग्रासला जातो. म्हणून माझं वचन आहे, निर्माय मोहा जितिसंग दोषा अध्यात्म नित्यात निवृत्त काम. आपल्याला झालेल्या व्याधीचा सुद्धा भयाचं मोहाचं भयात रूपांतर होतं. आपल्याला जी व्याधी होते ना, तर त्या व्याधीचं भय करून घेऊ नये. माहिती आहे ना की आपल्याला लवकर जायचं आहे, व्याधी झाला, पण त्याचं भय नाही निर्माण करत. भय निर्माण झालं की तुमची झोप कमी होते. भय निर्माण झालं की निद्रा कमी होते आणि निद्राच सुख आहे. मग व्याधीमध्ये निद्रा, म्हणून डॉक्टर विचारतात झोप वगैरे लागते ना, भूक वगैरे लागते ना. आता त्यांना ते त्यांच्या थेरीप्रमाणे माहिती आहे, पण झोप लागते भूक लागते याचा अर्थ शुद्ध माया आहे. त्या शुद्ध मायेची कृपा आहे व्याधीमध्ये सुद्धा. उत्साह वाटतो, कुठे जावं काम करावं असं वाटतं, म्हटलं हो. अरे मग ते तत्वज्ञान आहे की ऊर्जा चांगली आहे, कटबळ आहे, आयुष्यबळ आहे, हे सगळं तत्वज्ञान आहे. पण सत मायेचा पाठिंबा आहे. म्हणून राहिलेल्या आयुष्यामध्ये जे 10 वर्ष राहिले असतील, 5 वर्ष राहिले असतील, त्या 10-5 वर्षामध्ये भोगामध्ये, दुःखामध्ये, रोगामध्ये सुद्धा निद्रा, भूक आणि कार्य तत्परता आहे. कारण मायेचा मोह नाही. त्याच्या एक दिवशी शरीर टाकत आहे, आज नेऊ द्या 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष. आपल्याला 116 वर्षाचा माणूस पाहायला मिळाला, पण असा होता काय करायचं तसं राहून. ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे तो दिवस ठरलेला आहे. जीवा सवे जन्मे मृत्यू. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी तो दिवस ठरलेला आहे आणि कसं जाणार आहोत आपण हेही ठरलेलं आहे. माझं ते ठरलेलंच आहे. तर या देहाचा मोह सुटला पाहिजे. ही सद्विद्या आहे. संसाराचं तर सुटून जाईल तुमचं, तुमच्या हातातून गेलं की सुटून जात. पण सत आणि असत, जेव्हा देहावरचा मोह कमी होतो, कारण हे जीर्ण होत जातं दिवसेंदिवस. कसं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, भगवद्गीतेचं चटाचट वाचता तुम्ही. जुना कपडा टाकून द्यायचा, नवा कपडा घेऊन यायचा, असं भगवद्गीतेत फटाफट वाचतात. हां, पण ते या मोहामुळे कळत नाही ना. भगवद्गीतेचे बक्षीस सुरू झाले आता. ते बक्षीस घेऊन काही उपयोग नाही आहे. ती समजून आपल्या आचरणात आली पाहिजे. भगवद्गीता किंचित धीता गंगा जल लवण कणिका पिता. निर्माण आहे मोह कमी झाला पाहिजे. मग अन्नावरचा, शरीरावरचा, द्रव्यावरचा, कपड्यावरचा मोह जसा जसा कमी होईल तशी असत विद्या कमी होते आणि सद्विद्या प्राप्त होते. आता सद्विद्या म्हणजे काय,
तर हे परमात्मा देहांते परमस्थानम, आईसाहेब सांगतात कवचामध्ये की देहांत्याला परमस्थान मिळालं पाहिजे. परमस्थान म्हणजे भगवंत, आणि ही भगवती सुद्धा आपल्याला भगवंतात मिळवते. जसं मुलाचं आणि वडिलांचं पटत नसलं तर आई समजावून सांगते की तू असं बोल त्यांच्याशी. पतीला म्हणते तुम्ही असं समजावून सांगा. तशी माया जी आहे ती आपल्याला भगवंता मिळवण्यामध्ये समजवते. म्हणून ही माया जिंकणं महत्वाचं आहे. आणि मार्कंड ऋषी सप्तशतीमध्ये सरळ सांगतात, ही माया जी आहे ना, तुम्ही जिला माया माया खोटं म्हणतात, हिला जर तुम्ही भगवतीचं रूप दिलं तर ही तुम्हाला काय करेल म्हणते. तर ते म्हणतात प्रत्येक मानवाला माया सगळ्या गोष्टीचं फळ देते, असं सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. ऋषींनी प्रश्न विचारलाय की ही माया काय देते, तर म्हणे भवसागरातून तरुण नेते. आणि भवसागरामध्ये माणसाला अनेक प्रश्न पडतात, त्याच्या हातून अनेक दुष्कृत्य झालेले असतात, आणि त्या दुष्कृत्याचा नाश करण्याकरता भगवती ही सदोदित जीवाला प्रयत्न करत असते. कशी आहे म्हणे ती, चैतन्य रूपी. पण या चैतन्य रूपीचा जो मूळ गाभा आहे तो या 3 तिथ्यांना भक्ताला कळतो. अशी तिथी दिलेली आहे सप्तशतीमध्ये. अष्टम्याम, नवम्याम, चतुर्दश्याम, या ज्या 3 तिथ्या आहेत, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी, या 3 तिथ्यांना भक्तिपूर्वक जर तुम्ही तिच्या नामाचा जप केला किंवा तिच्या चरित्राचं पठण केलं तर तुम्हाला पापाचा स्पर्श होणार नाही. पूर्वी माझे व्रत होते, अष्टमी, नवमी एकच वेळा जेवायचे या तिथ्यांना. चतुर्दश ते पाप तुम्हाला स्पर्शच करत नाही. ह्या 3 तिथे अशा आहे भगवतीच्या. म्हणून प्रत्येक अष्टमीला देवीचे पाठ, प्रत्येक नवमीला देवीचे पाठ, आणि चतुर्दश पौर्णिमेचा चतुर्दश, अमावस्येचा चतुर्दश पितरांचा, आणि हा पौर्णिमेचा. म्हणून कुळाचार 2 दिवस असतात, चतुर्दश आणि पौर्णिमा. नवरात्रात अष्टमी असते पण दुसरे कुळाचार 2च दिवस असतात, चतुर्दश आणि पौर्णिमा. भक्तिपूर्वक तिचं चरित्र गायलं गेलं की पापाची फळं बदलून जातात. जे पाप आहे ते पुण्य होते. म्हणून भगवतीची उपासना आहे, ती दुःख नाश करणारी आहे. शरद ऋतूमध्ये महापूजेच्या वेळी, म्हणजे आता हा शरद काल सुरू झाला, कालपासून, यावेळी हिची पूजा माणसाला बंधनापासून मुक्त करणारी आहे. त्या राजाचं सगळं राज्य गेलं होतं, त्याला राज्य मिळालं, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या ब्राह्मणाने केलं त्या ब्राह्मणाला मोक्ष मिळाला. राजाने राज्य मिळण्याकरताच देवीची प्रार्थना केली होती, ब्राह्मणाने मात्र मोक्ष मिळण्याकरता केली होती. म्हणजे ज्याने ज्याच्याकरता केलं ते धनमान आणि समृद्धी देणार आहे. देवी अथर्व शीर्षामध्ये असं सांगितलंय की देवी देवी नसून परब्रह्म आहे. देवी परब्रह्म आहे, जिच्याहून अधिक श्रेष्ठ काही नाही, म्हणून तिला शक्ती म्हटलं आहे. म्हणून श्री सुक्तामध्ये देवीची स्तुती करताना देवांच्या पत्नी या नातेनं जोडलेला आहे लक्ष्मी, नारायण आणि लक्ष्मी. कारण तिला सुद्धा कोणी मालक लागतो. तिला जर मालक नसला तर पटकन म्हणजे पुढे शक्ती संप्रदाय दृढमूल झाला आणि देवीपासून देवांची उत्पत्ती झाली. म्हणून जगज्जननी, आईसाहेबांना काय म्हटलंय, जगज्जननी. देवी शब्द किंवा आंबा हे शब्दापेक्षा आईसाहेब हा शब्द फार महत्वाचा आहे. देवी आई आहे, जगद्धात्री, या जगाला निर्माण करणारी. पण जग मोहाकडे जात आहे
आता पहा तुम्ही, सगळ्या राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू झाल्या आहे. म्हणजे मोहात पडताय. मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, आणि त्याच्यात परस्परांचा संहार होतोय. आता कोणतं रूप घेतलं आहे साहेबांनी? काली. तिचीच इच्छा आहे सगळी. एक विमान तयार करायला किती पैसा लागतो, आणि ते खाली बसून एक ब्रह्मास्त्र सोडलं की बुडालं ते. ब्रह्मास्त्राला सुद्धा पैसा लागतोय आणि त्या विमानाला नाश करायला बस पैसा जातोय दोन्हीतून साप. पहा तुम्ही, तिचं शक्तीचंच रूप आहे ते. म्हणून ते म्हणतात विष्णू पुराणामध्ये वेदांताचं सूत्र सांगताना वैष्णवांना, वैष्णव पंथामध्ये अस्तित्व विष्णूचं आहे म्हणून आईसाहेबांना लक्ष्मी रूप मानलं, लक्ष्मी नारायण केलं आहे. ही शक्ती आहे. योग जे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. इकडे ब्रह्मदेवाकडे गायत्रीचं स्वरूप केलं आणि शंकराकडे पार्वतीचं तपस्वरूप केलं. एकच शक्तीचे 3 विभाग केले. मार्कंड पुराणाप्रमाणे शक्तीचा उपभोग असा केला आहे की मी सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे मी प्रणव आहे, मी सगळ्या वस्तूत आहे. कारण जगामध्ये जेवढ्या वस्तू आहे, एक पुरुषवाचक आहे आणि एक स्त्रीवाचक आहे. पुरुषवाचक आहे आणि स्त्रीवाचक आहे. बा तुमचा कुकर पुरुषवाचक आहे, पण आतली रिंग निघाली की कुकर बंद, संपलं. ती निघाल्यानंतर जी बाई शून्य आहे ती थंड पाण्यात ठेवते, म्हणजे जास्त दिवस टिकते. जिने जशी टांगली तिची 2 महिन्यात गेली. शक्तीला सांभाळून ठेवावं लागतं, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. शक्तीला सांभाळून, म्हणून देवीच्या नवरात्रात कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, कारण ती शक्ती आहे. शक्ती केव्हा चटका देईल त्याचा भरोसा नाही. या लोकांनी कधी देवीला असं करून ठेवलं, देवी तर सगळी माया आहे, अमुक अशा गोष्टी करतात नाही. तसं नाही आहे. शक्ती उपासनेमध्ये सावधान राहील, चूक होता कामा नाही. कारण फळ मिळत नाही, काय मिळत नाही, म्हणून कमी बोलायचं, भांडण होणार नाही असे शब्द वापरायचे, तत्पर राहायचं. 9 दिवसामध्ये कुठलं खायचं नाही, दाताने नख काढायचे नाही. काही लोक बसले रिकामे की सुरू होऊन जातं त्यांचं खटक 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 खटक. तरी कटर, नेल कटर घरात आहे, चांगलं अमेरिकेतून मुलीने पाठवून दिलेलं आहे. असं तरी ती बुद्धी होते बरं. काय श्रीमंताकडे सुद्धा लोक करतात, गरिबाकडे करतात, अज्ञानाकडे करतात, ज्ञानानेकडे करतात. मी काल कीर्तनकाराचं उदाहरण नाही सांगितलं का? सगळ्यांना कीर्तनात सांगायचं लल्लाडी लिहिले होऊन या गेले, म्हणजे या अंगठ्यात अंगठी घालायची, गावरून लक्ष्मी मिळते. काय असं आहे ते. शुक्र आहे म्हणजे तिथे खाली अंगठ्याच्याजवळ शुक्र आहे, चांदीच घालायची, दुसऱ्यांनी काय घालायचं. तर असं बाकीच्या लोकांनी मानलं तर काही हरकत नाही, पण अध्यात्मवादी माणसाने मानलं की तो अज्ञान ठरतो. कारण लल्लाटी लिहिले होऊन या गेले, ही माया असं करते. आणि जेवढे मायाप्रधान लोक करतात ना, त्यांचं आचरण लोक ताबडतोब करून टाकतात. सत्वप्रधानाचं आचरण करायला तयार नाही होत लवकर. सत्वप्रधानाचं आचरण करायला तयार नाही होत, पण मायाप्रधानांचं करायला तयार होत. हे सिद्धांत कळाले पाहिजे. पण हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ईश्वर आणि माया यातला खळखळ नारदाला कळाला नाही. मग नारद त्या सरोवरावर निघाले आणि
भगवंताने संतांचं रूप धारण करून उपदेश केला आणि म्हणाले, हे श्रेय, तू आता माझ्याबरोबर तीर्थयात्रा कर, म्हणजे तुझा मोह नष्ट होईल. म्हणून पुन्हा त्या सरोवरावर देव आले नारदाला घेऊन. देवानेही स्नान केलं, नारदाने स्नान केलं. नारद बाहेर आले तर जय नारायण. नारदा पाहिलं लक्ष्मीचा चमत्कार, मध्ये आला नसता आमच्या दोघांच्या मध्ये तर एवढा फटका तुला बसला नसता. जशी मुलगा आणि सून बोलत असते तर सासू तिकडून ढुकून पाहते, काही गरज आहे का तिला? तिने तो संसार केलाय ना, बस तेवढंच त्या सुनेच्या डोक्यात बसतं की माझ्या सुखात ही मिठाचा खडा टाकते. खलास, संपलं. हे लक्षात ठेवा. आपल्याकडून सुद्धा अविद्या कशी होती, आपलाच मुलगा आहे पण त्याने आनंद नाही अनुभवाचा तर कोणी भोगावायचा, आपण कशाला पाहायचं ते. पण आपण पाहतो, काही शिकवते आहे का, काही खायला देते का, याने काही आणलं आहे का. बाबा माया, अविद्या. आपला मुलगा, आपलं घर. बरं लग्न होणे 10 वर्ष झालेले आहे तरी दुसऱ्याचीच आहे, दुसऱ्याचीच आहे. ही अशी माया तुमच्या घरात घुसते आणि मग भानगडी होतात. मुलाचं आईचं पटत नाही, बापाचं पटत नाही. मग ही खिडकी खराब आहे, हा दरवाजा खराब आहे, हे असा बीम डोक्यावर आला आहे. आता माझं तर दर नवरात्र डोक्यावर जातो. असं आहे ते. हे सगळं तुम्ही असं, हे मायाचे प्रकार आहे सगळे. देव मानायला तयार नाही आणि ईशान्य दिशेला मानायला तयार आहे. आता कसं काय, तुम्हाला देव मानल्याशिवाय ईशान्य दिशा मानता येईल का? नास्तिक लोकांच्या घरामध्ये सुद्धा आस्तिकता काही भयानक घुसली आहे. भयानक राहिलेली आस्तिकता टिकत नाही. भयानक राहिलेली आस्तिकता टिकत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. जगामध्ये जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की मी तुमचं प्रारब्ध बदलवून देईल तर तो लबाड आहे. तो त्या मायेच्या कचाट्यात सापडला. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन रामा मजकंठवेना. आपण म्हणतो पण जेव्हा आपल्या प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात तेव्हा मात्र खचून जातो. काय होऊन जातो? खचून जातो. खचायचं नाही, धैर्य करायचं आहे. सद्विद्या माणसाला धैर्य देते. सनातन धर्म हा असत माणसाचा सुद्धा उद्धार करून टाकतो. भागवतामध्ये धुंदुकाराचा उद्धार गोकर्णानं केला. अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शिवपुराणामध्ये सुद्धा आधी महात्म्य कथा येते. असेच एक बाई आपल्या नवऱ्याचा उद्धार करते. मग उद्धार केव्हा करतात? तुम्ही शिवपुराण ऐकलं, सगळे शिवभक्त झाले म्हणून पतीला सहाय्य करायचं असलं की नाही, तुमच्या आईवडिलांना नाही वागवलं तर माझं तुमचं नाव जाईल आणि तुमचं नाव गेलं म्हणजे माझं नाव खराब होईल. आपल्याला जसं जमेल तसं आपण वागवू, तुम्ही चिंता करू नका, असं उभं केलं नाही. असं जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा ही भगवती तुमच्या पाठीशी आहे. ही भगवती तुमच्या पाठीशी आहे. आणि जर तुमच्या मनात उलट येईल तर ही तुम्हाला मोहामध्ये टाकते आहे. आणि तो मोह एक दिवशी माणसाला रडवतो, दुःख देतो, सतत त्रस्त होतो मनुष्य. म्हणून निर्माय मोहा जितिसंत दोषान अध्यात्म नित्यात निवृत्त कामा. दिवसेंदिवस आई वडिलांना तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्ही याच्यातून निवृत्त व्हा, तुमच्या मनात काही ठेवू नका. आपण आई वडिलांना सुद्धा भयात टाकून देतो. असं नाही होईल, तसं केलं की तसं होईल. त्यांना मोहातून दूर केलं पाहिजे. ते सत आहे आपल्याविषयी, जगाविषयी काही असो. म्हणून देवऋषी नारदांनी ती आपली मोहदशा पाहिली आणि नारद म्हणाले, देवा मी स्त्री नसून
पुरुष असून स्त्री झालो आणि स्त्री होऊन पुरुष झालो, हे कमल नाही ना. हे जीवन तुझ्याशिवाय व्यर्थ आहे. आता नारद त्याच्यातून बाहेर पडले, देवाची कृपा झाली, सरोवरामध्ये स्नान केलं. सरोवर म्हणजे सत्संग. सत्संगात जेव्हा तुम्ही रमाल, हल्ली सत्संगाचं आयोजन करायचं आणि एन्जॉय करायचं असं झालं नाही. सत्संग आचरणात आला पाहिजे. कारण सत्संगतीने तुटती कुबुद्धी. आपल्या जेवढ्या चुका आहे तेवढ्या दुरुस्त झाल्या पाहिजे. जोपर्यंत आपण चुकांना दुरुस्त करत नाही तोपर्यंत सत्संग घडत नाही. सत्संग घडला पाहिजे. आणि सत्संगाचं फळ तात्काळ मिळतं. समाधान, शांती, संतोषम परमम धामम. दिवसेंदिवस आपली प्रवृत्ती संतोषाकडे जाते. म्हणून या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण समस्थिता नमस्ते. सगळ्यांना याच्यातला एकच मंत्र आवडतो, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण. तो लक्ष्मी रूपेण म्हणत नाही तोपर्यंत त्यांचं मन काही ठिकाणावर बसत नाही. हे लक्षात आलं पाहिजे की चांगले संस्कार ही सुद्धा लक्ष्मी आहे. असं कोणीच विचारत नाही तुमच्याजवळ किती सोनं आहे, किती पैसे आहे, तुमचे मुलं काय करतात, बस एवढंच. संस्कार हे जे सांगितले आहे. आणि संस्कार ही सद्विद्या आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहे. 16. कलियुगात 2च राहिले, 12 आणि 12. बाकी तर लग्नच होऊन गेलं सगळं. या तरुण पिढीला हा कंटाळा आला पाहिजे या सगळ्या दांगडोचा. म्हणजे मग एकदम बदल होईल. तरुण पिढी त्या लग्नामध्ये फक्त मित्रांचाच विचार करते, बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आक्रोश होतोय लग्नामध्ये सुद्धा. नारदांनी भगवान विष्णूला सांगितलं की माया विश्वाच्या विविध करण्याकरता जागृती, स्वप्नी आणि सुषुप्त आणि तुर्या या दशा प्राण्यांना देते. मग या दशेमध्ये काय निर्माण होतो माणसामध्ये? भ्रम. काय निर्माण होतो? भ्रम. आपण ठेवलेली वस्तू सुद्धा 10 मिनिटांनी असं वाटतं की बरोबर ठेवली घरी पाहूया, म्हणजे ठेवली चांगली तरी परत असं वाटतं. असा हा भ्रम अविद्येमुळे वाढत जातो. आपण दुसऱ्याला दिले असल्यावर सुद्धा आपल्याला आठवत नाही घ्यावा. भ्रम निर्माण. आणि ही जी माया आहे ही भ्रमात भरलेली आहे. म्हणून भ्रमाचा भोपळा असं आहे. पहा तुम्ही, शेतातून निघाल्याला भोपळा मोठा करायचं औषध शोधून काढलंय आणि लोकांना काही त्रास झाला तर हरकत नाही. काय कशा करता केलंय तर 2 पैसे, खूप पैसे मिळाले पाहिजे, बस. अशी मिरची होत होती तर अशी येते, पण तिचा परिणाम काय होतोय याचा कोणाकडे कोणाचं लक्ष नाहीये. म्हणून ही सगळी माया आहे. आणि ही सगळी जगज्जननी करते आहे. म्हणून हे देवा, निद्राधीन पुरुषाला कधीही कसली जाणीव नसते, त्याप्रमाणे या मायेमुळे जगाला जाणीव राहिलेली नाही. याच्यात हरिपाठामध्ये मस्त शब्द लिहिला, जाणीवणे निव भगवंती नाही, हरी उच्चारणी बाई मोक्ष सदा. तो हरिपाठ जो आहे ना तो असा लावला पाहिजे, असं समजवलं पाहिजे. नाही तर सगळ्यात हरिपाठ म्हणतात. हरिविणे सौजन्य नाही, म्हणजे ते कळालं पाहिजे की आपला हरी आहे, बाकीचे कोणी नाही. आपण ज्यांच्यात राहतो त्यांना मानायचं, पण त्यांच्यात गुंतायचं नाही.
त्यांच्याकरताही परमार्थ करायचा, पण आपला परमार्थ राखून ठेवायचा. आपुला तो देव. म्हणून ते म्हणतात निद्रा अवस्थेत सुद्धा माणसाचं चित्त चंचल होतं, म्हणूनच झोप येत नाही. चंचल होतं म्हणून विविध स्वप्ने पडतात. मनातल्या भेद्यामुळे आपल्याला विविध दृश्य भासतात. स्वप्न काय? भास आहे. आपलं कसं होईल हा भ्रम निर्माण झालाय, ठरलंय, त्याने जन्माला घातलाय, सगळं झालंय. आता एक दिवशी तो आपल्याला विमानाने नेणार, म्हणून आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून स्वप्न आपल्याला केव्हा केव्हा मृत आत्म्यांची सुद्धा भेट करून देतात. जे गेलेले आहे त्यांची भेट स्वप्नात होते आपल्याला. आणि म्हणून जागृत झाल्यावर केव्हा केव्हा त्याचं स्मरण असतं आणि केव्हा केव्हा त्याचं आठवत नाही. पडलं स्वप्न पण आठवलं नाही. आता तसंच बघा तुम्ही, गजानन महाराज सांगतो मी प्रत्येक एकादशीला, हे त्याच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगतात तुझे शेतामध्ये डुकर भरले, मला जावं लागतं आगल्याला. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच गेला तर पाहिलं तर खरंच डुकर भरलेलं. म्हणून महाराजांच्या भेटीला आला. का? तर त्याच्या मनामध्ये ती होती तीव्र इच्छा महाराजांची. मग जशी आपल्याला आपल्या संसाराची तीव्र इच्छा असते, तशी जर भगवंताची इच्छा झाली तर स्वप्नात सुद्धा अनुग्रह मिळतो. 3 वेळा सांगतोय, 3 एकादशी झाल्या गजानन महाराज. जर काही लोक ज्यांना पडतं ना त्यांची टिंगल करतात, तर त्यांच्या डोक्यात जाण्याकरता तो विषय ठेवलाय मी, की समजून घ्या. तुम्ही गजानन महाराजला जाताना मग गजानन महाराजाचा ऐका, दुसऱ्या जण काय ऐकलं हे लक्षात आलं पाहिजे. नारदा, मीच महेश्वर आहे रे, मीच ब्रह्मदेव आहे रे, मीच विष्णू आहे रे, आणि माझंच अर्ध शरीर माया आहे रे. आता समजून सांगितलं. हे शंकरानं रूप घेतलं अर्धनारी नटेश्वर. म्हणून शंकराचं लिंग आणि आई साहेबांची शाळुंका एकच रूप आहे ते. आता काही लोक म्हणतात ते पार्वती पाहिजे रूपाने. अरे ऐक ना, बसवावा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे. आपण त्या पार्वतीवर फुलवात ठेवतो, आपली पक्के पार्वतीवर फुलवात. ते दिवा त्या पार्वतीला चिटकवलेला असतं या सगळ्या बायांनी सोमवारी. आता ती पार्वती आहे ना, माया ऐक ना, आपल्याला कळत नाही. म्हणून अज्ञानानं केलेल्या पूजेने देव काही चटके देत नाही, पण सज्ञान व्हा. देवाचं देवत्व कळायला पाहिजे. त्या महादेवाला असा हात लावायचा आणि पोटाला फिरवायचा, तो परत महादेवाला लावायचा आणि तो गुडघ्याला दुखतं तर गुडघ्याला फिरवायचं. असं करतात लोक. ते खाली वाहिलेलं पाणी आपल्या शरीरावर उडवायचं आहे की व्याधी गेली पाहिजे. तेच महादेवाला चोळायचं, तेच पोटाला चोळायचं, तेच डोक्याला चोळायचं, परत महादेवाला चोळायचं. असं चाललंय. तुमच्या अंगाचा डिलक्स साबण परत महादेवाला लागतो. लक्षात द्या ना. असं नाही, देवाला देवत्वाचं काम करावं लागतं. म्हणून त्यावेळेला नारदा तुझ्या लक्षात घे. म्हणून व्यास म्हणाले, जन्मेजया नारदाची अशी फजिता झाली, पण तुझी सुद्धा फजिता जन्मेजया. वैशंपायनाने तुला सांगितलं होतं कुठेच शंका घेऊ नको. तू एका ठिकाणी शंका घेतली, कोड तुला राहिलं. म्हणून आता मला तुला देवी भागवत सांगावं लागतंय. नाही सांगितलं होतं ना तुला. तू काय म्हणाला होता, माझ्या वडिलांसारखं जर मला कळालं तर मी असं काही होऊ देणार नाही. तुला सांगितलं होतं वैशंपायनांनी की तू संशय घ्यायचा नाही. मग आता तू संशय का घेतला, तर तुझ्या लल्लाटात एका ठिकाणी कोण राहणार आहे म्हणून राहिलं. महाभारताचे 18 पर्व होते, 18 ठिकाणी तुला कोड फुटलं होतं. 17 ठिकाणी तू संशय घेतला नाही म्हणून कोड संपलं. 18व्या ठिकाणी महाभारतात युद्धात
तुझ्या आजोबाने आकाशात हत्ती भिरकवलं ते अजूनपर्यंत आहे असं सांगितलं. आम्ही काय महाराज तुम्ही काय समजा हत्ती आहे, वैशन पायनाने दान नदीने हत्ती खाली वाढले बाहेर पोट शिल्लक राहिलं. मग वैशन पायनांना विचारलं की मी काय करू. म्हणे रे तू व्यासांकडून देवी भागवत ऐक म्हणजे एक कोड नष्ट होईल. जेव्हा व्यासांनी देवी भागवत काढलं जन्मेजयाचं चित्त स्थिर झालं आणि 18वं कोड समाप्त तिच्या कृपेने. महामायेती या भवान. म्हणून आज सकाळीच मला कोणीतरी विचारलं, म्हणे म्हणलं आपल्या कुलस्वामिनीला जाताना थोडे कष्ट सहन करून जा. तुम्ही कधी लक्झरी लाईफने जातात म्हणून देव्या कुठे उभ्या आहे वरती चढाला. आता ते पाण्यात जायला सुरुवात झाली. देहाला कष्टच देत नाही लोक. निदान त्या 750 पायऱ्या तरी चढा, कारण देहाला कष्ट झाले पाहिजे. नवरात्रामध्ये सुद्धा कष्ट आहे. 11:45 झोपायला मिळतं. ते कालच्या पावसाच्या भयाने बा किती लोक आले नाही. आधी इतका झाला येईल तो आज असं आहे. ते भय निर्माण होऊन जातं ना. घरातलेही बोलले की काय एवढं तर फडाकाराचं होतं, मोबाईल तर येत होतं, काय आल गेले असं होऊन जातं. ते अनुष्ठान आहे. अनुष्ठानात थोडाफार त्रास सहन केलाच पाहिजे. म्हणून ते म्हणतात भगवतीचं महात्म्य समजून घे. नारदाच्या इच्छेप्रमाणे नारदाला वैकुंठात गेल्यावर सुद्धा संशय राहिला. कुठे गेला होता नारद? वैकुंठामध्ये. आणि वैकुंठात सुद्धा भगवंताच्या आई आणि वडिलांमध्ये संशय घेतला की हे दोघं काय करत होते. म्हणून त्यावेळा अद्भुत घटना घडली. त्यावेळा भगवान म्हणाले हे पुत्रा चिंता दूर होऊ नको. तू आणि मी कोणाची फसवणूक केली होती म्हणून आपल्याला हे फसवलं गेलं. शेवटचं उत्तर देऊन टाकलं तेव्हा. आपण सुद्धा म्हणतो ना गेले ना जाऊ द्या, आपण कोणाचे दिले नसतील म्हणून गेले. शेवटी तुम्ही सुद्धा काय म्हणला असंच म्हणता. जाऊ द्या त्याचं भलं येत नाही ना. पण तो अविद्यावाला माणूस काय म्हणतो, अरे माझं खाल्लंय ना त्याचा बी जाईल, त्याच्या घराला कुलूप लागेल. अविद्या असं बोलते. विद्यावाला माणूस तसं म्हणत नाही. त्याचं घेणं होतं घेऊन गेला, त्याला जाऊ द्या विसरून जाते. विद्येचे 2 प्रकार आहेत. म्हणून श्रीतत्व प्राप्त झाल्यावर माझी स्मृती नष्ट झालेली होती. हे मायेचं सामर्थ्य मला समजलेलं नाही. कोण म्हणतं? नारद. कशामुळे? मोहामुळे. मोहामुळे आईसाहेबांचं सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मला आता चांगलं आणि वाईट समजलं आहे. मायेवर कसा विजय मिळवता येईल. तेव्हा ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले हे नारदा, देवी मुनी आणि तपस्वी सगळे मायेवर विजय मिळवू शकत नाही. सामर्थ्य तिचं अद्भुत आहे. आईसाहेबांचं सामर्थ्य जे आहे ते अद्भुत आहे, कारण ती जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करते. म्हणून पुत्रा मायेच्या संबंधानं श्लोक विलह करू नको. मायेच्या संबंधानं शोक करू नको. एक विदर्भातली घटना तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितली. एका बाईचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या जळगाव शहरातल्या 2 स्त्रिया तिथे हजर होत्या. तो अचानक गेला. गेल्यानंतर ती बाई इतकी शांत होती की तिने सगळं लोकांना बोलवलं, हे केलं, मुलाला स्नान घातलं. शेवटचं स्नान आहे भाऊ तुझं नीट घालून घे असं करून किरडीवर झोपवून जा. हे बाकीच्या बायांना काय वाटलं हिला रडू येत नाही तर ही मरून जाईल म्हणून तू रडून घे. म्हणजे आता जन्मभर रडायचं नाही. आता एकदा त्याला वाटे लावते आणि मग मला रडायचंच आहे. एवढं शांत उत्तर तिने दिलं लोकांना. पुत्राचा शोक झाला त्याच्यावर, कारण राम नामाचा प्रभाव होता, संतांचा अनुग्रह होता आणि जप चाललेला होता. एकुलता एक गेला तरी शांत. गेल्यावर म्हणे आता वर जन्मभर रडायचं, मला मरेपर्यंत रडायचंच आहे आता. मग आता त्याला जाताना दुःखी नाही करत म्हणे, त्याला रवाना करते
आणि मग रडते, वर्षभर रडते. केवढं सामर्थ्य आहे. मग कोणाचं सामर्थ्य आहे? तर समर्थाचं सामर्थ्य आहे, सद्गुरू. आणि कारण सद्गुरू सद्विद्या देतात आणि सद्गुरूपाशी ही जोडी रूपानं राहते. ही जी माया आहे ना, जोडी रूपानं राहते. म्हणून तिला अनघा म्हटलंय दत्ताच्या जवळ. अनघा, तुम्ही जाऊन आले त्या कोणतं गाव आहे ते, श्रीपाद वल्लभांचं, तिथे अनघाचं सुद्धा मंदिर आहे. असे जाऊन येतात लोक विचारतात सोय, पण काही सुधरत नाही. 4-4 वेळा झालं बरं लोकांचं. पोथ्या बी उलट्या सुलट्या वाचून झाल्या, फरकच पडत नाही ना. खरं समजत नाही ना, खरं समजत नाही. खरं समजलं पाहिजे. सद्गुरू सुद्धा यात्रा काढतच राहतात, चालतच राहतात, फिरतच राहतात. आपलं शरीर पवित्र केल्यावर स्थिर राहा. याच्यावर संतांचा अभंग आहे. ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आपण ते मोबाईलवर आलं की काही, तर पेपरात आलं की काही, तर कसं काही 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 करतच राहतं. आपला गुरु बोंबलो थकून गेला. म्हणून या कलियुगात अनुग्रहाच्या लायक प्रजा नाही आहे. ती मोहाने भ्रष्ट झाली आहे. असा फायदा झाला पाहिजे, तसा फायदा झाला पाहिजे. तसं कोण अनुग्रहास पात्र आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग तुम्ही मिळवा. देवाची एकाग्रता करा. स्वप्नात परमात्मा अनुग्रह देईल. तुमची तयारी तुम्ही करा. आपली सोडवण आपण करून घ्या. त्यावेळेस नारद मुनी विचार करायला लागले. व्यास म्हणाले, कौरवांच्या नाशामुळे तुला झालेला मोह, दुःखाचा त्याग कर आणि सुखाने कालगमना कर. कोणाला सांगताय? जन्मेजयाला. तुला का दुःख झालंय? तर तुझ्या वडिलांना असा जन्म भोगावा लागला. सगळे आजोबा वगैरे लवकर चालले गेले कौरवांनी त्रास दिल्यामुळे. म्हणून जन्मेजया, तुझ्या मनात हा मोह झाल्यामुळे तुला हे दुःख झालंय. आता हे पुराण सांगतोय मी तुला, याच्याने तुझ्या संशयाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ही संसाराची सगळी निवृत्ती महामायेती या भवान. मार्कंड मुनी लिहितात. आता काही लोक कोणी सांगितलं की ही पोथी सांगली की आदल्या दिवशी पोथी धुंडा. आता आदल्या दिवशी कुठे पोथी मिळते का? त्याला तुम्हाला पितृपक्षाचं कोणता ग्रंथ पाहिजे हे ठरवलं पाहिजे. त्याच्याकरता प्रयत्न मानला. आदल्या दिवशी सर्व पितृच्या दिवशी संध्याकाळी डोक्यात येतं की उद्यापासून पाठ करायचं, तर पोथ्या शोधत बसा. असं नाही, असं नाही. भगवती प्रयत्नानं मिळते ती भगवती. बरं, आपल्या शास्त्रामध्ये जलालाही भगवती सांगितली, नारळालाही भगवती सांगितली, ज्वारे पेरतो त्यालाही भगवती इतकं सोपं सांगितलंय. दिवा लावला. आता काल एक बाई विचारली, म्हणे का होता? आमच्या घरी दिवा लावला आहे. नवरात्र काही नाही, डोळ्याला जेवण जाऊन का? म्हटलं बिलकुल जाता नाही ना. ती बाई म्हणे मी सांगत होतो दादाला विचारू नको, दुसऱ्या मुलाला विचार. दादा जाऊच देणार नाही. हे तुला आधी माहिती, कशाला आली तू? आता काय आणलंय ते? आपलं महत्वाचं आहे ना. म्हटलं पोराचं लग्न करायचं ना, तुला जायचं नाही. नाही जाणार. ते लग्नामुळे थांबवते, नाही ती जाणारच होती डवळ्या जेवणाला. असं आहे. कशा करता? आपलं व्रत आहे, कशाला राग येईल तिला? नवरात्रात काही कोणाला राग येत नाही. सणासुद्धा मुद्दाम ठेवलेला असतं की कमी गर्दी झाली पाहिजे म्हणून. असं असतं ते. हे लक्षात ठेवावं. माया त्रिगुणात्मक असून कार्यकारण भावाने युक्त आहे. सत्व, रज आणि तम. ज्या वेळा शांततेचा काम येतं त्यावेळा ती सरस्वतीचं रूप घेते. ज्या वेळा उत्पन्नाचं काम येतं तेव्हा महालक्ष्मीचं गत. आणि जेव्हा संभाराचं काम होतं तेव्हा ती काली बनते. म्हणून कलकत्त्याची काल भवानी, तुळजापूरची माता रमणी, कोल्हापूरची महालक्ष्मी. 3 रूप सांगितले. हे फक्त महाराष्ट्रातच आहे बरं ज्ञान.
दुसरीकडे नाही आहे. कलकत्त्याची काल भवानी तुळजापूरची नाथ महाराजांनी लिहिलं आहे. हे अमरावती सुद्धा आहे ना, हे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी शोधलं हे सगळं. कारण अनेक काळामध्ये उद्ध्वस्त होत गेलं, नाश करत गेले राजे लोक. तर जनार्दन स्वामीने इथे तपश्चर्या केली. आणि कारण देवीच्या एकविरीच्या दर्शनाशिवाय ते अन्न घेत नसत. तर तिथे मी आहे असं त्यांना स्वप्न पडलं. मग तिथून काढली आहे, प्रागट्य केलेलं आहे. उद्या सांगेन अमरावती. म्हणून रुद्र ही सत्वगुणाने युक्त आहे, प्रेममय आहे, शांत आहे. आणि रजोगुण आणि तमोगुण सगळ्या देवांमध्ये कार्यकारण भावाने येतात. दैत्यांशी युद्ध करताना वराहा नारायणानं दैत्याशी युद्ध केलं ना आपलं संपून टाकलं. हिरण्याक्षाला आपलं रूप संपून टाकलं. नारसिंह रूप त्याने मागितलं होतं, अशा रूपात मला मरण नको. म्हणजे असं घे, मरण येणारच. राम रूपात रावणाला समजावून सांगितलं. कृष्ण रूपामध्ये मामा माझ्या आईला त्रास दिला नसता तर मी तुम्हाला मारलं नसतं. मारलंच. किती वेळा तुम्ही आता म्हणत नको रे कृष्णा मला मारू नको. माझी आई किती वेळा म्हणत होती पोरं मारू नको, पोरं मारू नको. तुम्ही ऐकलं का? म्हणे नाही, माझं मारा. तिन्ही रूपामध्ये अवतारांमध्ये देवानं मायेचा उभं घेतला. स्वतःच्या जन्माच्या आधी महामाया पाठवली, तिला कंसाच्या हातात दिली. म्हणजे देवी कसे बघा. आणि ती सटकली आणि विंध्याचलवासिनी. आणि जाता जाता सांगून गेली, कंसा मला काय मारतो, तुझा मारणारा गोकुळात नांदत आहे. माया थांबली नाही, कारण तिला त्याचा संहार करायचा होता कंसाचा. आणि त्या दिवसापासून आठवा भगवंताने तेही नामस्मरण धरून घेतलं की आपल्याला आठवलंय. साठवला हरिजने हृदय मंदिरी. कंसाचं ते भगवंतामध्ये मिळालंय म्हणून सामावून घेतलंय. कारण कंस हा सुद्धा देवाचा जय विजय, दुसरं काही नाही. हे सगळं जे सांगितलेलं आहे म्हणून हे विद्वान लोक काय म्हणतात, रचित आहे. हे विद्वान लोक जे आहे तर्क यांना हे रचित वाटतं. नाही, हे घडलेलं आहे. त्याच्याशिवाय अवशेष असं राहिलेलं नसतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याचे अवशेष आहेत, त्या मूर्त्या आहेत, त्या स्वरूप आहे, त्याची प्रमाण आहे. म्हणून ब्रह्मदेवानं सत्वगुणी असल्यामुळे शांत आणि ज्ञानी आणि दयाळू आहे आणि समाधीयुक्त आहे. नेहमी डोळे ब्रह्मदेवाचे बंद असतात. त्याचप्रमाणे माधव ही सत्वगुणी आहे, प्रेमळ आहे आणि रजोगुणामुळे जगाचं काम करतात. लक्ष्मी सुद्धा राजस आहे. हे साहेब लक्ष्मी राजस आहे. आता हे नृपश्रेष्ठा ब्रह्मा विष्णू महेश हे सूर्यवंश आणि सोमवंशाचे राजे गुणाधीन आहेत. आणि म्हणून यांच्या वंशामध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंशाला 2 वंश आहे. प्रत्येक देहधारी प्राणी माया अधीन आहे. म्हणून त्याला ज्ञान स्वरूप हे कळालं पाहिजे. म्हणून प्रत्येक प्राण्याला, म्हणून मनुष्याला, तेही भरतखंडा माझी, या भरतखंडामध्येच आपल्याकडे असं विज्ञानवादी लोकांनी लिहून ठेवलं मरताना की मी जे हे संशोधन केले याच्याने काही माझं हे समाधान झालेलं नाही, हे जगाला त्रासदायक ठरलेलं आहे. अंतिम समयी मला दुःख होत आहे, मी जगाला त्रास देऊन चाललो, असं लिहून ठेवलं त्यांनी. कारण त्यांच्या संशोधनानंतर जगामध्ये जो नाश झाला तो त्यांनी डोळ्याने पाहिला आणि तो त्यांनी मान्य नाही केला. त्यांची बुद्धी शुद्ध झाली. भक्ताच्या हृदयात साक्षात्कारानं मी निर्माण होतो
आणि त्याच्या हृदयामध्ये मी निर्माण झाला की तिथे माया निघून जाते, निर्माय मोहा निघून जाते. म्हणून हृदयामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा याकरता जिव्हेला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. काय करायचं तर संत सांगतात, जिव्हे पिबत्वं भज सुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. आता हा श्लोक आहे. मग काही लोक म्हणतात राम सोडला की कृष्ण, कृष्ण सोडला की शिव, शिव. नाही, कोणताही तुमचे आराध्य दैवत असो त्याचं नाव तुमच्या जिव्हेवर आलं पाहिजे. शिव म्हणजे पवित्र, राम म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे प्रेम. एकच स्वरूप आहे. गोंधळ करता तुम्ही. म्हणून ते लक्षात आलं पाहिजे. चित्त आसक्त होत नाही, शुद्ध ज्ञान होत जातं आणि माया निघत जाते, मायेचा नाश होतो. म्हणून तिला माहेश्वरी असं म्हणतात. माहेश्वरी. आंबेशिवाय कुणीही समर्थ नाही. म्हणून आपल्याकडे भजन आहे, जय अंबे श्री अंबे रेणुक कल्पिकदंबे जय जय जगदंबे. जय अंबे श्री अंबे रेणुक कल्पिकदंबे जय जय जगदंबे. जय जय जगदंबे जय जय जगदंबे. जय अंबे श्री अंबे रेणुक कल्पिकदंबे जय जय जगदंबे. चित्त आसक्तीपासून दूर होतं आणि देवी कोण आहे ते कळतं. सच्चिदानंद रूपिणी. जसं भगवान सच्चिदानंद स्वरूप आहे त्याप्रमाणे आईसाहेब सुद्धा सच्चिदानंद रूपिणी देवीच. मग या देवीचं दर्शन करण्याकरता चंद्र, सूर्य आणि अग्नी या तिघांची साधना करावी लागते. म्हणून चंद्रघंटा देवीचं नाव आहे. चंद्रघंटा. उद्याची माळ देवीची चंद्रघंटा. चंद्रघंटा देवी सगळे दोष दूर करते. म्हणून उद्या देवीची पूजा करताना घंटेची पूजा करावी लागते. त्यावेळेस मायेचा गुणाचा नाश होतो. घंटा वाजला म्हणजे काय होतो, अज्ञान अंधकार दूर होतो, डोक्यातले विचार चालले जातात. तसं या देवीचं पूजन केल्यावर तिसऱ्या दिवशी आपलं अज्ञान नष्ट होतं. हे नृपश्रेष्ठा, तू विचारल्याप्रमाणे भगवती महात्म्यामध्ये वृत्रासुराने त्या वध करताना सुद्धा देवाला शक्तीचा उपयोग करावा लागला. कुणाच्या? दधीची ऋषीच्या हाडांचा. शक्ती होती त्या शरीरामध्ये विराजमान. हृदय स्वच्छ होतं. वृत्रासुराचा व्रत करताना इंद्राला दधीची ऋषीच्या, आपल्या चित्रकूटला आपण गेलो ना, तिथे दधीची ऋषीचं मंदिर होतं. त्या दिवशी मला ते सापडलं की फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला दधीची ऋषींनी आपला देहत्याग इंद्राकरता केला आहे. पौर्णिमेच्या दिवशी तिथे लेख सापडला चित्रकूटच्या ठिकाणी. सूत म्हणतात, ऋषीश्रेष्ठा हो, हे जे देवीचं महात्म्य आहे हे सार तुम्हाला सांगितलं. हे वेदाचं बरोबरी करणार आहे. वेद जे आहे त्याप्रमाणे. म्हणून तुम्हाला सद्बुद्धीने भक्तियुक्त अंतःकरणानं श्रद्धेनं श्रवण करा की तुम्ही जगात धन्य व्हाल. असं व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं. देवऋषी नारदांना भगवंताने सांगितलं आणि मार्कंड ऋषीने आपल्या सप्तशतीमध्ये सांगितलं आहे. म्हणून आजचा मुद्दा एकच लक्षात ठेवा, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या दिवशी जेवढी देवाची आराधना होईल भगवतीची, ती आराधना तुम्हाला धन, धान्य, संपन्न आणि शेवटी चतुर्दश विद्या आहे, 14 विद्या आहे. त्या ज्या विद्या आहे
त्या विद्या तुम्हाला सतरूपानं अवगत होऊन जातात. म्हणून त्या ज्या विद्या आहेत, म्हणून आपल्या ठिकाणी 14 वर्षाचा वनवास जो सांगितला आहे, तर या इंद्रियांचे दोष गेले पाहिजे. म्हणून अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या दिवशी जो देवीची आराधना करतो त्याच्या शरीरात असलेले सगळे दोष नष्ट होतात आणि भगवंताच्या परमपदाची तीव्र इच्छा होते. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती तुप पावस, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय त्वरा झाली, सांगितली पूर्ण मालिकेची. अंगीकार तुका म्हणे, तू करी उपाव गुरु राव. येडे नवे गुंफा कोठे काही, हा भवसागर साधू संत. उतार सांगडी तापे पेटे, कृपेचा सागरू पांडुरंग. विरविले संती विठोबासी, सांगितली चिंता न करावी. राहिला भिवरे तिरी उभा, धरले केशवा पाय तुझे. तुका म्हणे संता लाज माझी, आपणची देव होय गुरु. अंती ते आपणापासी न्यावे, आलिया घात निवाराया. घाट दावी करी धरोनिया, पहावे पुराणे विचारोनी. मच्छिंद्राला झाले सहज स्थिती, पूर्ण कृपा केली गहने नाथा. हे बाजूला झाला शांती सुख, सुखानंदी हृदयी स्थिरावला. देवोनी सम्यकानन्यता, पावन कृष्ण नाम आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष ओढला गहनी प्रती. ज्ञानदेवा सार तोच गेले, ज्ञानदेवा सार तोच. ज्ञानदेवा कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अंबा माता की. ज्याप्रमाणे आपण इथे नवरात्र करतो ना, तसं पंढरपूरला सुद्धा आईसाहेबांचं मोठं नवरात्र असतं आणि भगवान बारशीला सुद्धा आईसाहेबांचं मोठं नवरात्र असतं. रुक्मिणीचं सुद्धा पंढरपुरात नवरात्र जोरात चालतं. धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि, करदीफल नैवेद्यं निवेदयामि. नाभ्यासितं दर्शकं क्षीरत्नौ द्यौः समवर्धत. पद्भ्यां भूमिदर्शा श्रोत्रा तथा लोकान् कल्पयन्. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदाराय स्वाहा, समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. उपहार नैवेद्यं समर्पयामि, हस्तप्रक्षालं समर्पयामि, मुखप्रक्षालं समर्पयामि. करोवर्धनार्थे चंदनं समर्पयामि. आता पंचारार्थक दीपः. सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाची. लुरवी कुरवी प्रेम कृपा जयाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची ओटी कुंकुम केशरा, ऋण
झडते नो पोरेच्या आगरिया दर्शन मात्रे स्मरणे मात्रे कामना मूर्ती सरळ सोंड वक्र सुंदर नयना दास रामाचा हे सदना सर्वली बाबा हे देवा हे रक्षा जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे स्मरणे मात्रे कामना मूर्ती दुर्गे दुर्गट भारी एवढे संसारी अनाथनाथी अंबे करुणा विस्तारी बारी बारी जन्म मरणा देवारी आली प्रभवाता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्वै ईश्वर वरदे संयमती पादा हृदय से नाही गाडी जमले परंतु न बोले काही तो भक्ताला घेते तो दासाला घेता विसरवलाही सर्वै ईश्वर वरदे संयमती जय देव जोशी निजभक्ता निका बाजू सोडी निका बाजू सोडी सोडी भगवाना अंबे सुर विलासा हरे तले झाला भगवंत देशा सर्वै ईश्वर वरदे कांगण मंदिर चरणं गोया पाहि रूप तुझे नाम प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणी म्हणे त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन वा बुद्ध्या वा प्रकृति करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय स्मरामि अजुतं केशवं रावणारायणं श्रीधरं माधवं कवितावल्लभं जानकीनायकं राम 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 राम